नमस्कार, मी राजेंद्र झेंडे आणि आजचा प्रश्न खूप गहन आहे, अस्वस्थ करणारा आहे आणि प्रत्येक मतदाराला आरसा दाखवणारा आहे. आज आपल्या लोकशाही समोर एक मूलभूत प्रश्न उभा आहे. सुशिक्षित, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर व्यक्ती निवडणुकीत यशस्वी कशी होणार? हा प्रश्न फक्त उमेदवाराचा नाही, हा प्रश्न आपल्या व्यवस्थेचा आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा प्रश्न मतदारांचाही आहे. वास्तवाची सुरुवात इथूनच होते. निवडणूक जाहीर होते आणि लगेच सुरू होतात चर्चा. उमेदवार किती खर्च करणार? कार्यकर्त्यांना काय मिळणार? पाण्यासारखा पैसा सोडणार आहे का? दुर्दैवाने आज अनेक ठिकाणी विचार नाही, धोरण नाही, प्रामाणिकपणा नाही, तर फक्त एकच निकष आहे, पैसा. कार्यकर्ते की दलाल? काही सन्माननीय अपवाद वगळता आज अनेक कार्यकर्ते विचारधारेसाठी नाही तर फायद्यासाठी काम करतात. प्रामाणिक पण गरीब उमेदवार म्हणतो, मी काम करीन, पारदर्शक राहीन, जनतेसाठी लढेन. पण उत्तर येतं, साहेब आधी खर्च सांगा, नाहीतर दुसरा उमेदवार तयार आहे. इथेच लोकशाहीचा खून होतो. पैसा ओतून निवडून आलेल्यांकडून अपेक्षा काय? ज्या व्यक्तीने कोट्यावधी रुपये खर्च करून निवडणूक जिंकली आहे, ती व्यक्ती स्वतःचा खर्च वसूल करणार नाही का? आपले गुंतवणूकदार खुश ठेवणार नाही का? भ्रष्ट मार्गाचा अवलंब करणार नाही का? मग प्रश्न उरतो, आपण प्रामाणिक कामाची अपेक्षा का करतो? हा दुटप्पीपणा नाही का? दोष फक्त उमेदवारांचा आहे का? नाही. आणि हे स्पष्टपणे सांगायला हवं. जितका दोष पैसा खर्च करून निवडून येणाऱ्यांचा आहे, तितकाच दोष पैसे घेऊन मत देणाऱ्यांचाही आहे. 500, 1000 दारू, जेवण, भेटवस्तू आणि मग 5 वर्ष नेते भ्रष्ट आहेत, काहीच काम करत नाहीत, अशा बोंबा मारायच्या. हे योग्य आहे का? मतदार लोकशाहीचा मालक आहे, परंतु मालकाने देखील मालक म्हणून वागलं पाहिजे. आजही अनेक ठिकाणी मतदान होतं जात पाहून, धर्म पाहून, नातेसंबंध पाहून, पक्षाच्या झेंड्याचा रंग पाहून. पण क्षमता, प्रामाणिकपणा, अभ्यास, कामाचा इतिहास हे पाहण्याची मानसिकता तयार झाली आहे का? जर मतदार स्वतःचा विचार बदलणार नसेल तर व्यवस्था कशी बदलेल? सुशिक्षित पण गरीब उमेदवारांनी काय करावं? हा प्रश्न खूप जण विचारतात आणि उत्तर सोपं आहे, पण अशक्यही नाही. पैशाऐवजी विश्वासाचं भांडवल उभं करा. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा. लहान देणग्यांवर आधारित लोकसहभाग उभा करा. कामाचा सातत्यपूर्ण लेखाजोखा जनतेसमोर ठेवा. पक्ष नव्हे, मूल्य केंद्रस्थानी ठेवा. इतिहास साक्षी आहे, जेव्हा जनता जागी होते तेव्हा पैसा हरतो आणि विचार जिंकतो. बदलाची सुरुवात कुठून होईल? तर बदल संसदेतून होणार नाही, बदल विधानसभेतून होणार नाही, बदल मतदाराच्या मेंदूतून होईल. ज्या दिवशी मतदार म्हणेल, मला पैसा नको, मला प्रामाणिक माणूस हवा, तो दिवस लोकशाहीचा खरा विजय असेल. आज जर तुम्ही म्हणत असाल, चांगले लोक राजकारणात येत नाही, तर स्वतःला एक प्रश्न विचारा, मी मतदान करताना खरंच चांगल्या माणसाला निवडतो का? मी राजेंद्र झेंडे.
थेट वार्ता चॅनलसाठी. सत्य कडू असतं, पण बदलाची सुरुवात तिथूनच होते. जय लोकशाही, जय संविधान.